विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 6 बघणार आहोत, ज्यामध्ये 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला येत असेल ते आपण खाली कमेंट करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन रीड करा। तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे। या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, पीडित शोषित समाजाची जागृती करणे हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश आहे। पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? आपल्याला जर अजून वेळ हवा असेल ऑप्शन रीड करायला तर आपण व्हिडिओला पॉज करा, अजून वेळ घ्या। याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते। यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? तर शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी आपले दवाखाने उघडले आहेत। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुलेंनी ऑप्शन 2 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आहे। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती सयाजीराव गायकवाड। यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांमध्ये वैचारिक मतभेद होते। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अस्पृश्यांचे। यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली। योग्य उत्तर आहे महात्मा फुले। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? योग्य उत्तर आहे त्यात जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते, त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1876 ते 1882। यानंतर पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाविकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर तो घडून आणला आहे ऑप्शन 4, महात्मा फुले यांनी। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? योग्य उत्तर आहे गुलामगिरीचे अस्त्र। यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? तर त्या आहेत 50% जागा। इथे घ्या। पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, शूद्रांचे जीवन। पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? राईट आन्सर आहे ऑप्शन 4, राधानगरी। यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर तो केला आहे ऑप्शन 4, समता या मूल्यासाठी। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर तो झाला आहे ऑप्शन 2, 14 एप्रिल 1891 मध्ये। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
तर तो लिहिला आहे ऑप्शन 2 बुद्ध अँड हीज धम्म. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर ते सुरू केलं आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते? प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे अ, ब, क, ड सर्वच ऑप्शन बरोबर आहेत. हे सर्व जे कायदे आहेत ते राजर्षी शाहू महाराजांनी केले आहेत. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तसेच डेली बेसिसवर करंट अफेअरचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर आपलं डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा व्यवसाय काय होता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 माळी. यानंतर पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण धर्मादाय आयुक्तालय याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 19,000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. यामध्ये तुम्हाला 300 प्लस ऑनलाईन टेस्ट भेटेल. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आपण प्रोव्हाइड केला आहेत. बाकीचे ज्या डिटेल आहेत ते आपल्या स्क्रीनवर आहेत, आपण परचेस करू शकता. तसेच आपण बाकी कोणत्याही सर्वसेविकरचा जरी फॉर्म भरला असेल त्याचं देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. याकरिता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. तसेच जर आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 350 प्लस ऑनलाईन टेस्ट देखील आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये 3000 प्लस प्रश्नांची तयारी होऊन जाईल. प्राईज आहे 250. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहे. सर्व एक्झामसाठी मटेरियल यूज करू शकता. चालू घडामोडीचं देखील आपल्याकडे मटेरियल आहे. त्यानंतर एक्झाम स्पेशल मटेरियल आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मटेरियल आहे. त्यानंतर GMC परीक्षेसाठी देखील मटेरियल आहेत. आपण कोणत्याही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर ते सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. सर्वात पहिल्यांदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.